सर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय की जसं आता अलीकडे बघण्यात येतं की काही रोपवाटिकेत थ्रू पण आपल्याला चुकीची रोपं किंवा 100% असं होतंय, तर तशी फसवणूक होते का सर? 100% होते मॅडम. तुम्ही म्हणताय हा विषय आहे तो, पण आम्ही कुणाचं कसं अशा कुणाचं कुठल्या रोपवाटिकेचं आपण नाव घेऊ शकत नसतंय. कारण कसं आहे आपल्याला एकदा अनुभवाला आपण एकच करू शकतो की त्या रोपवाटिकेतनं परत आपण रोपांनी बंद करणे एवढंच आपल्याकडे पर्याय. पण एखाद्याची बदनामी म्हणजे होऊ नये, बदनामीचा विषय नाहीये, पण कसं इतर शेतकऱ्यांना थोडंसं सतर्कता राहील ना की आपण कुठल्या रोपवाटिकेकडून घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तुमची तशी फसवणूक झालेली आहे ह्या रोपामध्ये 100%. म्हणजे माझा एकटाच अनुभव नाही, माझ्या पाहुण्यानी 2.5 एकर हाता प्लॉट माझ्या बरोबर केला होता, माझ्या बरोबर 15 दिवस अगोदर. फक्त त्यांना 100 बॅग म्हणजे 2 टन फक्त माल निघाला आणि 2.5 एकर रोटावेटर त्यांनी मारून टाकलाय. त्याच रोपावर ते रोप आणली ती, त्यातूनच मी आणली ती. आणि आता त्यांचा दुसरा एक मित्र आहे ते शेतकरी, त्यानं तिथून आणला आणि त्यांचा 200 ग्रामचा गड्डा झाला आणि तिथंच तो नासायचा, म्हणजे असा खराब व्हायला असा खराब झाला. मग ते 100% असं त्यांचंही म्हणणं नाही, कारण त्यांचा अनुभव एवढा मोठा आहे. ते 10 ते 12 वर्षे कोबी प्लॉट करते, ते सगळं त्यांचं भाजीपाल्याचा व्यवसाय. त्यांचं म्हणणं आहे की 100% रोपात आपल्याला त्यांनी फसवलेला आहे. त्यांना म्हणलं कुठल्या रोपवाटिकेचं आपण नाव घेऊ शकत नसतो यावेळी. नाही, रोपवाटिकेचं नाव घेणं हे चुकीचंच आहे. पण शेतकऱ्यांनी एवढं केलं पाहिजे की शेतकऱ्यांनी म्हणण्यापेक्षा रोपवाटिकेला सुद्धा विश्वासन दिलं पाहिजे. आपण बघायला जातो का त्यांनी कुठलं बी आणले, लूज मध्ये टाकले का, पाकिटात जाय तिथं पाकिट दुसरं टाकले. कारण का त्याच रेटनं देणार आहेत ते. चांगलं जरी बियाणं वापरलं तरी त्याच दराने तुम्हाला रोपं मिळणार आहे ती, आणि खराब वापरलं तरी त्याच दराने. कमी दराने दिलं तर आपण आणू शकत नसतो ना. समजा ती म्हणली बाबा 20 पैशांनी कमी नाही, तर आपण 100% आपण इकडे लाखांना खर्च करणार आहे. 20 पैशासाठी त्या रोपावर रोप कधी आणू शकत नाही, आणू शकणार. 10 पैसे ज्यादा घेतले पण हुकमी त्यानं आपल्याला विश्वासानं रोपं दिली पाहिजेत, असं माझं तरी म्हणणं आहे. रोपवाटिकेनं तर सरांनी इथं रोपवाटिकेवाल्यांना छोटासा संदेश दिलेला आहे की नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक नाही केली पाहिजे. कारण का तुमच्याकडे कस्टमर येतोय म्हणजे तुमच्या विश्वासावरती आहे की तुम्ही जे देणार आहे तो विश्वासाने पिकवणार आहे. आणि त्यात जर तुम्ही असं फसवलं तर नक्कीच तो कस्टमर तुमच्याकडे पुन्हा नक्कीच येणार नाहीये. आणि तुम्ही म्हणता की नाही किती अशी आहेत रोपवाटिका, तर भरपूर आहेत. आपण बघायला गेलो तर ठिकठिकाणी आपल्याला आता रोपवाटिका बघायला मिळतात. रोप बुक करणार, आपण बघणार, तिथे जाऊन बघणार, त्यानं ज्या कंपनीचं रोप आहे त्याचं पॅकेट त्यानं तिथं लावलेलं असं अडकत, आपण एवढंच बघणार, त्यांच्या विश्वास ठेवणार आणि आपण रोप घेऊन येणार. त्या रोप त्यांनी कशा कोणते म्हणजे तेच रोप लावलंय ते का लूज मध्ये का कसं हे आपण कशाला बघा, त्यांचा विश्वास ठेवूनच त्यांनी दिलं पाहिजेत आपल्याला. एवढंच आपण करू शकतो. नक्कीच सर, रोपवाटिकेने ते आपल्याला दिलं पाहिजे व्यवस्थित रोप.